हर घर तिरंगा आणि रक्षाबंधन उपक्रमासाठी भाजपाची जिल्हास्तरीय बैठक। हिंगोली आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा आणि रक्षाबंधन या उपक्रमांच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आगामी निवडणुका आणि पक्षविस्तारावरही यावेळी सखोल चर्चा झाली। या बैठकीत हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर देशाचा तिरंगा फडकवावा आणि त्याचा फोटो पाठवावा असे आवाहन करण्यात आले। त्याचबरोबर रक्षाबंधनाला प्रत्येक महिला भगिनीने आपल्या लाडक्या देवा भाऊ ला एक राखी पाठवावी असेही या बैठकीत सांगण्यात आले। जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी सांगितले की जे पदाधिकारी पक्षासाठी तळमळीने काम करतील त्यांना योग्य पद मिळेल। पदाधिकाऱ्यांनी फक्त पद घेऊन थांबण्याऐवजी पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत। घोगे यांनी पदाधिकाऱ्यांना तुम्ही एक पाऊल चला आम्ही 10 पाऊल टाकू असे म्हणत तन मन आणि धनाने काम करा, भाजप तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला। या बैठकीत भविष्यात जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। याव्यतिरिक्त भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकासात्मक योजनांचा व झालेल्या विकास कामांचा थेट जनतेकडून आढावा घेऊन या सर्व विकास कामांचा लेखी अहवाल तयार करून तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली। या बैठकीचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी केले होते। बैठकीला जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। एका बूथवर 100 राखी जमा करून माननीय देवाभाऊचे आभार अभिनंदन करण्याकरता आम्ही या ठिकाणी कार्यक्रम महिला मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी राबवणार आहोत। आणि ह्या घरपरत गेल्याच्या नंतर ज्या महिला तुमच्या महिला असेल, घरकुल असेल, त्या ठिकाणी गॅस असेल, अनेक योजनेचा लाभ महिलेला झालेला आहे। धान्याच्या माध्यमातून असो, विकासाच्या माध्यमातून असो, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून असो, जल मशीनच्या माध्यमातून असो, त्या योजना राबवलेल्या आहेत। त्या योजना लोकांना पोहोचल्यानंतर लोकांचं म्हणणं काय, महिलेचं म्हणणं काय, आमच्या लाडक्या बहिणीचं, या माध्यमातून मुख्यमंत्र्याला आम्ही संदेश पाठवणार आहोत। आणि निश्चितच देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे भारतात आणि महाराष्ट्रात काम उभं केले ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले। आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये आज शहरात एका हिंगोली शहरामध्ये 10,000 घरकुल मिळाले। रंगूर सारख्या ठिकाणी 2,500 घरकुल आले। वसमत सारख्या ठिकाणी 4,000 घरकुल आले। एकही अशी ग्रामपंचायत नाही की ज्या ठिकाणी 40 ते 50 घरकुल त्या ठिकाणी आलेले नाही। नुसतं घरकुलच नाही, त्या घरकुला शौचालय मिळणार, त्या घरकुलाला पिण्याचे पाणी स्वच्छ त्या ठिकाणी नाही मिळणार, त्या ठिकाणी सौर ऊर्जाची लाईट मिळणार, त्या ठिकाणी अनेक त्या घरकुलाला 2 लाख एक काळ असा होता की 1,20,000 होते, पण आज 2,05,000 घरकुल सरकारने केलेले आहेत। आणि आपण बघत असाल ग्रामीण भागामध्ये की घरकुल जे बांधतायत अतिशय सुंदर, लोक घरकुल बांधून त्या ठिकाणी शान फोटो काढून आम्हाला देवाभाऊ पाठवत आहेत। आणि हाच काम केलेलं लोकांच्या माध्यमातून आम्ही केलेलं काम सांगावं, नाहीतर ग्रामपंचायतचा काँग्रेसचा सरपंच म्हणाला मीच घरकुल दिला, पिण्याच्या पाण्याची नळ योजना केंद्रातून आली, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणते मीच केलं। आणि ह्या योजना लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं। आज बावनकुळे साहेबांना अनेक त्या ठिकाणी 7/12 तुम्हाला घरपोच असेल, त्या ठिकाणी वाटणी जर घरात करायची असेल तर 500 रुपयाच्या बॉन्डवर असेल, 7/12चा फारपेट तुम्हाला तिसऱ्याशी मिळणार आहे। अनेक योजना आपण घरापर्यंत आणि फ्री मध्ये सर्वसामान्य माणसाच्या योजना लोकांपर्यंत 1 गुंठ्याची रजिस्ट्री होत नव्हती, सर्वात मोठा प्रॉब्लेम होता तो बावनकुळे साहेबांना तो प्रॉब्लेम दूर केला। आज गुंठेवारी त्या ठिकाणी रजिस्ट्री सुरू झाली, त्याचा हजारो लाखो रुपये आपण द्यायचे कोणाकडून आणि त्या ठिकाणी गुंठेवारीची रजिस्ट्री करायची, पण आज ती सुद्धा दूर झालेली आहे। पांधन रस्ते त्या ठिकाणी आज पांधन रस्ते मापण्याची सिस्टीम इतकी मोठी केलेली आहे की त्याला संरक्षण पोलीस स्वतः सरकार देणार आहे। पांधन रस्ते या ठिकाणी काले व्हायलेत, हिंगोलीचे आपण मतदारसंघात बघितले असेल की पांधन रस्ते तानाजीरावना बऱ्याच गावात केलेले आहेत, पण अनेक योजना सरकारच्या आल्यात, त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात, पण त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि या माध्यमातून आमचे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि तिरंगा यात्रा कार्यक्रम आहे। आणि येणाऱ्या काळात आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यकर्त्याला चार्जिंग करण्याकरता, कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याकरता आणि कार्यकर्त्यांना निवडणूक करण्याकरता तयारी करावी, या माध्यमातून आम्ही आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतलेली आहे। आणि आम्ही जिल्हा कार्यकारिणी जी आमची होती ती काल जाहीर केली, त्याचे या ठिकाणी सुद्धा मी माझ्या जिल्हा कार्यकारिणीचे हिंगोली जिल्ह्याच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि त्यांना सूचना केल्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचं कार्य आपण लोकांपर्यंत त्यांनी न्यावं ही त्याच्याकडून अपेक्षा।